आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आता चालू आहे. आपण पाहिले की युगंधरने आनंदीला बायकोचा हक्क दिलेला नाहीये, यासाठी मात्र आता इकडे विद्याधरने त्याच्यावरती ताशेरे ओढलेत. आणि खरं तर या सगळ्यामध्ये कुठेतरी विद्याधर मात्र आता बोललेलं युगंधरला लागलेलं आहे आणि त्याला ते पटलंय की आपण आता बायकोचा सन्मान हे जे काही बोलत आहोत आणि ते आता विद्याधरला आपण सांगत आहोत. पण आपण खरंच बायकोचा सन्मान केलाय का? तिला ह्या घरात आणून ठेवले, पण नुसतं या घरात आणून आता इकडे खरंच ते पुरेसं आहे का? नाही, काहीतरी आता ह्या सगळ्यामध्ये आपलं सुद्धा चुकतोय. आपण सुद्धा माणूसच आहोत, त्यामुळे आपल्याकडून झालेली ही चूक सुधारण्याची मात्र आता आपल्याला संधी आहे. तर आता ही चूक सुधारायलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी आता आपली चूक सुधारलेली आहे प्रेक्षकांनो. आणि ही चूक सुधारत त्यांनी आता आनंदीला रूममध्ये स्थान दिलेलं आहे. आणि हे सगळं बघून मात्र शिल्पा आणि सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. माई आणि बाबा मात्र आता खूपच खुश आहेत. त्यांना या सगळ्यामध्ये इकडे आता आनंदीला तिचं हक्काचं स्थान मिळाल्याचं बघून आता छान वाटलंय. विद्याधरचा एक शब्द आणि त्यामुळे आनंदीला तिचं हक्काचं स्थान मिळाले. आणि यामागे अजून सुद्धा एक कारण आहे. नक्की काय आहे, कसं आहे? इकडे विद्याधर सांगत असतो कितीही बोलतो की आता इकडे आनंदीला तिचं हक्काचं स्थान दिलं, हे केलं ते केलं, पण त्याचसोबत एक गोष्ट ती सुद्धा खरी आहे. ती म्हणजे मी माझ्या बायकोला शारीरिक त्रास देतोय, पण तू तिला कोणत्याही प्रकारे किंमत देत नाहीस. कशासाठी तिला आता या घरामध्ये तू आणलेस? कारण तुला या सगळ्यामध्ये फक्त लोकांच्या समोर आता मोठेपणा मिरवायचा होता ना, म्हणूनच तू आता तिला या घरामध्ये आणलेलं आहेस. बाकी काहीही नाहीये. या घरामध्ये आणण्यामागे तुझं आता दुसरा काहीही हेतू नाहीये. तू तिला या घरात आणून तिला आता जगाच्या समोर दाखवतोयस की तू आता कशा पद्धतीने इकडे आता या लोकांना दाखवतो आहेस. आणि ती मात्र तुझीच बाजू घेणार. कारण कसं आहे ना, ती या घरामध्ये आश्रित आहे. बाकी तिला तिचं हक्काचं असं काही स्थानच नाहीये. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे स्वतः आता आनंदी अजिबात नाहीये. असं काहीही नाहीये. जो माणूस आता आपल्या बायकोचा इतका सन्मान करतो ना, त्या माणसाच्या घरी आता त्याची बायको कधीच आश्रित असत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मालक साहेबांनी मला आता जो मान सन्मान दिलेला आहे, तो मान सन्मान कोणत्याही बाकीच्या गोष्टींपेक्षा मोठा आहे. आणि त्यावरती विद्याधर सांगायला लागतो, बोल अगं, तू तर आता मालक साहेबांचेच गोडवे गाणार ना, कारण आता तुला त्याच्याशिवाय कोणता पर्याय नाहीये. पण मी तुला सांगतोय, तुझे डोळे मी उघडतोय. आता इकडे दादा, तू जे काही करतोयस ना, ते आता तुला वाटत असेल तू मोठेपणा करतोयस, आनंदीला या घरामध्ये आणलंयस, पण या घरामध्ये तिला आणून तू आश्रित म्हणूनच ठेवलेलं आहेस. आनंदी जरी कितीही नाही म्हणत असली तरी आता ही गोष्ट इकडे विद्याधरने बोललेली युगंधरच्या युगंधर विचार करतोय, खरंच आहे का हे? म्हणजे आता मी आनंदीला आश्रितासारखं इकडे ठेवलेलं आहे का? काहीही झालं तरी आनंदी या घरामध्ये आश्रितासारखी राहणं त्याला कधीच पसंत नाहीये. विद्याधर जे काही बोलतोय त्यावरती आपण विचार खरंच करायला पाहिजे. कारण काहीही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये तिचा विचारच नाही का करत आहोत. पण मी समिधाची जागा कोणाला देऊ शकत नसलो तरी आनंदीला तिचं हक्काचं स्थान तर देऊ शकतो ना. स्वयंपाक खोलीमध्ये राहणाऱ्या आनंदीला तिथून पहिलं बाहेर काढायला पाहिजे असं आता युगंधरला वाटायला लागले. इकडे तोपर्यंत युगंधर आता ऑफिसला निघून गेलेला आहे. युगंधर ऑफिसला निघून गेल्यावरती आता मात्र त्याच्या डोक्यामधला विचार काही जात नाहीये. इकडे आनंदी विचार करते, नाही मला मालक साहेबांसाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. आणि म्हणून ती आता मेडला सांगायला लागते, मालक साहेबांना काय आवडतं नाश्त्यामध्ये? यावरती ती सांगायला लागते, मालक साहेबांना कांदा पोहे आवडतात, हा, पण त्याच्यामध्ये शेंगदाणे असलेले मात्र आता त्यांना आवडत नाहीयेत. यावरती आनंदी सांगायला लागते, ठीक आहे, मी कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार नाहीये आणि ती छान प्रकारे पोहे बनवते. पण तिने पोहे बनवले हे सगळं पाहत आहे धनश्री. आणि धनश्रीला या सगळ्यामध्ये वाटच लावायची असते. आणि त्यामुळे धनश्री आता विचार करते, पोहे टाकले नाहीत का? आता घरी आज आल्यावरती हिला नाही ना, म्हणजे भैया साहेबांनी त्रास दिला ना, तर आता दादासाहेब हिला ओरडले नाही ना, तरच हे करणार मी, असं म्हणत तिने मुद्दामच जो डब्बा युगंधरला देण्यासाठी आता काढलेला आहे त्या डब्यामध्ये तिने आता शेंगदाणे टाकून दिलेले आहेत. आनंदी विचारते, तुम्ही खाणार आहात का पोहे? यावर
धनश्री सांगायला लागते, खा तूच खा जा पोहे, असं म्हणत तिने आता त्या पोह्यांमध्ये डब्यात पण टाकले शेंगदाणे आणि सगळ्या पोह्यात शेंगदाणे टाकलेत, जेणेकरून उद्या घरी आल्यावरती आता मात्र जर का कुणी म्हटलं की पोह्यामध्ये शेंगदाणे होते तर आनंदीश ते पोहे दाखवू शकते ना, म्हणून तिने कढईतल्या पोह्यात पण शेंगदाणे टाकलेत आणि तिने आता युगंधरच्या डब्यातल्या पोह्यात सुद्धा आता शेंगदाणे टाकलेत. आनंदी लगेचच तोड भरून देते आणि आनंदी सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता मालक साहेबांना पोहे नेऊन दे. इकडे युगंधर कामामध्ये बिझी आहे, पण त्याच्या डोक्यामधून विचार काही जाता जात नाहीये. त्याच्या आता डोक्यात एकच विचार आहे की आता आनंदीला तिचं हक्काचं कसं स्थान मिळवून देता येईल, समिधाचं नाही पण तिचं हक्काचं, असा विचार करत तो शिर्केंना बोलवतोय. बरं, तोपर्यंत शिर्केंना बोलवत असताना मात्र आता इकडे युगंधर शेंगदाणे म्हणजे युगंधर आता ते पोहे खातोय आणि आनंदी पण घरी पोहे खायला बसले. पोहे खायल्यावरती तो शेंगदाणा पाहिलाच आल्यावरती तिला आता धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर ती विचार करते, मी तर याच्यामध्ये शेंगदाणे टाकले नव्हते, आता कसं काय करू, असं म्हटल्यावरती मात्र आता तोपर्यंत युगंधरला शेंगदाणा आलेलाच आहे आणि तो आता म्हणायला लागतो, पोहे पाठवलेत तरी कुणी, आणि त्यावेळेला मात्र आता आलेली मेड सांगायला लागते, आनंदी मॅडमनी. युगंधर विचार करतो, असं कसं आनंदीने पाठवले, तिला माहीत नसेल कदाचित. युगंधर मात्र आता शेंगदाणे काढून ते पोहे खातो. बरं, हे सगळं युगंधर शिर्केंना कॉल लावतो, शिर्केंना कॉल, आणि त्यानंतर तो आता शिर्केंना सांगायला लागतो, शिर्के मला डोक्यामध्ये एक गोष्ट सतत चालू आहे, म्हणजे आनंदीला मी या घरामध्ये जरी आणलं असलं तरी तिला ते हक्काचं स्थान आता मला मिळवून देता येत नाहीये. मला या सगळ्याची खूप खंत वाटत आहे. शिर्के काहीही करा, पण आता तुम्ही याच्यावरती सोल्युशन काढा. मी समिधाचं हक्काचं स्थान तिला कधीच देऊ शकत नाहीये, पण आता तुम्ही मला सांगा, मला काय करता येईल. शिर्के आता सांगतात, सर अहो मला पण हेच वाटत होतं की आनंदी त्या आता खोलीमध्ये स्वयंपाक खोलीमध्ये अशी राहते ना, तर ते पटत नाहीये. मला माहिती आहे की तुम्ही तिला तुमच्या बायकोचा दर्जा देऊ शकत नाही आहात, पण आता जरी बायकोचा दर्जा तुम्ही देऊ शकत नसलात तरी तुम्ही एक गोष्ट करू शकता ना, तिला या मालकिणीचा दर्जा तर देऊ शकता ना, तिला तिचं हक्काचं स्थान तर देऊ शकता ना, ते तुम्ही दिलं तर आता बरं होईल. असं म्हटल्यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, म्हणजे काय, आणि त्यावरती आणि त्यानंतर मग आता शिर्के सांगतात, सर माझ्याकडे एक युक्ती आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे युगंधर सांगायला लागतो, ठीक आहे शिर्के, तुम्ही जसं म्हणाल तसं होईल, पण मला आता इकडे म्हणजे मी हे लग्न काही फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलेलं नाहीये, मला हे मनापासून तिला तिचं हक्काचं स्थान मिळावं असं वाटलंय म्हणून केलंय. यावरती शिर्के आता म्हणायला लागतात, सर तुम्ही काहीच काळजी करू नका, कुणीही असं म्हणत नाहीये, उलट गावातली लोक सुद्धा तुमच्यावरती आता इकडे कौतुकाचा वर्षाव करतायत की तुम्ही अशा एका मुलीसोबत लग्न केलं की जिला, असं म्हणत असतानाच मग आता इकडे युगंधर म्हणायला लागतो, काय काय जिला काय, असं म्हटल्यावरती शिर्के आता गप्प बसलेत. अजूनही युगंधरला माहीत नाहीये की आता आनंदीला दिसत नाहीये प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग आता इकडे युगंधर म्हणतो, शिर्के असं काही आहे का की आता मला, आणि त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, नाही सर तसं काही नाही आहे. शिर्केंना खरं तर आता वाटतं की आपण इकडे म्हणजे युगंधर साहेबांना खरं सांगितलं पाहिजे, कारण आता जर का कुठून बाहेरून काही कळलं आणि उगाचच या सगळ्यामध्ये काही गडबड व्हायला अजिबातच नको, असं म्हणत मात्र आता तो विचार करत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता तो सांगतो, ठीक आहे सर तुम्ही काळजी करू नका, आज घरी या, मी या सगळ्याची व्यवस्था करतो. आता युगंधर घरी, आणि युगंधरने आता इकडे शिर्केंना विचारले, शिर्के काय झाली का व्यवस्था. यावरती शिल्पा म्हणते, शिर्के काय चाललंय. शिर्के म्हणतात, काही नाही, युगंधर साहेबांनी मला जे काही सांगितलंय ते सगळं आता इकडे आम्ही केलेलं आहे आणि तेच त्यांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यावरती ती म्हणते, काय. यावरती आता युगंधर सांगतो, आनंदी छानपैकी तयार होऊन बाहेर आलेली आहे. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, हे बघ आजपासून या घरामध्ये तू आश्रित नाहीयेस, या घरामध्ये तुझी हक्काची खोली आहे, तुझं हक्काचं असं स्थान आहे आणि ते स्थान तुला काहीही झालं तरी सुद्धा कुणी तुझ्यापासून हिसकावून घेऊ शकत नाहीये.
ते स्थान तुला देण्यासाठी मी आता इकडे आणलेलं आहे, असं म्हणत युगंधरने आनंदीला आता रूममध्ये नेलंय. तिला आता आपली स्वतःची बेडरूम दाखवले आणि आता युगंधरने दुसरं तिसरं काही नाहीये, एकाच बेडरूममध्ये आनंदीची सोय केलेली आहे. पण एकाच बेडरूममध्ये 2 बेड आहेत आणि आता आनंदीला तिचं हक्काचं स्थान मिळालेलं आहे. पण या सगळ्यामधून नवरा बायकोचं नातं आता कसं फुलणार, काय फुलणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे.